दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारे ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांकडे मोठी गर्दी करून एक मागणी केली। 30 जानेवारी रोजी झालेल्या दगडफेकीमध्ये मयत व्यक्ती आणि जे गावातच नव्हते अशा मागील भांडणाचा राग मनात धरून दुसऱ्यांचा ऐकून खोटा गुन्हा दाखल केला। घडलं नाही त्या विरोधात आमच्या गावकऱ्यांवर कारवाई केली जात असून त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे हे चुकीचे आहेत। त्या दिवशी असलेले ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाले आहे ते बाहेर होते असा पुरावा देखील त्यांच्याकडे होता। पोलीस कोणाचाही न ऐकता अटकसत्र सुरू करतायत असं म्हणत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। मुळे निर्दोष व निर्वस्त असलेल्या ग्रामस्थांवर खूप मोठा अन्याय होत असल्याचं नागरिकांकडून म्हणण्यात येत आहे। त्यामुळे दाखल केलेले गुन्हे मागे घ्या असं म्हणत गावकऱ्यांनी एकच आवाज पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मांडला। सभापती आमचे मंडळी सभापती ते आम्ही त्यांना सर्व फॅसिलिटी दिल्या। आमच्या ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आहे, त्यासाठी सर्व केलंय। तर काय तर जर किरकोळ ह्याच्यामुळे तर हे झालंय, त्यांनी काय घरला झोपडपट्टी आणि हे दोन्ही समाज आहे तिथे येऊन जरा त्रास देतात। किराणा दुकानला ह्याला मारतात, कुठलं तर शेळी घेऊन जातात, दवाखान्यात जाताना तिथनं काय तर विस्कावून घेतात त्या शेळीला। त्यांना पण विचारत तुम्ही, त्यांना पण माहिती किती वर्षापासून असं सुरू आहे? हे काय 5-6 वर्ष चालू आहे। या संदर्भात तुम्ही पोलिसांना दिलंय तर त्यांनी घेत नाहीत, ऍक्शन घेत नाहीत। काय त्यासाठी राहिलंय बघू बोलू करू, जागेचं बांधण ते ग्रामपंचायतकडे जावा असं म्हणते। आता बोललो साहेबांना तुमचं काय तक्रार असेल सर्व आम्हाला द्या, आम्ही घेतो सॉल्व्ह करू म्हणून सांगितलं। तुमची मागणी काय नाही, गाव शांत होतं। आम्हाला मागणी काय नाही, आम्ही पण गावातच त्यांनी पण गावातच राहू दे, भावासारखं राहायचा आमचा विचार। कस्तुरा सिद्धाराम होनराव, काय झालं? घरी आमच्या घरात झाड होत, आंब्याचं झाड राहताना आंबे लागले होते। मग आमच्या घरात 4 नातू, एक सून आहे। आमचं पोरगा कामाला गेलं होतं, आमचं सून बी शेताला गेली होती आणि झाडाला धोंड्या मारायला लागले। ए मारू नका रे बाबा, तुला लागलं तर एक नाही, ए रांड तुझं बापाचं आहे का जिमनीवर आहे असं म्हणून मला बॅट उचलला। बॅट उचलताना धोंड्या मारायला आम्ही घरात दार लावून बसलो। त्यांच्यासाठी घेती सारखा येते ती आणि त्या कडाला मसूनवाट आहे का नाही, आमचं तुमचं घर सोडा, इथवर आहे आमचं मसूट, इथं गाठतो आम्ही त्यापर्यंत आहे म्हणते ती। कसं आम्ही 70 वर्ष वय आहे माझं आणि कडापासून बघते मी, तिंच केवढा आहे तेवढंच आहे ते जाळायचं तिंच जागा हा त्यापर्यंत आहे म्हणते ती। घरातलं काढा म्हणते ती, असं बसते ती बाहेर, कसं करायचं मी कसं तुमची मागणी काय आता नेमकं? आमचा तिने आम्हाला काय म्हणायचं नाही। तिने कुठं घर बांधायला लागले तर ते काढायला पाहिजे गावात। ती सडकाच्या पलीकडे राहायचं, तिने इकडे यायचं नाही आमच्याकडे। येऊन आमच्या हितावर जागा आहे म्हणा, आमचा हिंचा नवरा आहे, पोरगा आहे, हिंच्याकडच्या जागाला तिने जागा एवढं बांधली होती, आता मोठा बंगला बांधली होती। आमचं जागा हितवर आहे म्हणून ते पोराला मारले, टाकी पडलं, हिच्या नवऱ्याला मारलं। मी नारळाचा शाळचा धंदा करते ब्रिज खाली, कुंभारीच्या ब्रिज खाली। मी धंदा टाकल्यावर ते पारदुरीचे लोक घरी येऊन म्हणतात आम्ही केलेला धंदा तुम्ही करायचा नाही, तुमच्या बापाचा आहे का, हे सगळं मड्डी वस्ती आमचं आहे म्हणून सांगते त्यांनी। आम्ही करून खायचं नाही, त्यांनीच करून खाऊ दे का? आणि नेमकं काय घटना घडली होती? आमचे लोक काय बी नाही, दिवसात त्यांनीच येऊन आमच्या जागेमध्ये, आमचा जागा आहे म्हणून त्यांनी दंड पण आमच्या माणसाला दोघाला मारले, चपलाने बाहेर गडी सगळे येऊन मारले। त्यांनी मारून अजून त्यांनीच एवढा सगळा खेळ केला त्यांनी। अजून सगळं कोणतरी व्यक्ती त्यांच्या स्मशान सगळं